चंद्रग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉक्टर अहमीद दाभोळकरांनी ही मागणी केलेली आहे. चंद्रग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे असंही दाभोळकरांनी म्हटलेलं आहे. अमित दाभोळकरांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. सर काय सांगाल, ज्या पद्धतीने चंद्रग्रहणाकडे बघितलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघण्याचं सोडून चुकीच्या पद्धतीने जे बघितलं जातं, तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? खरं तर 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये चंद्रग्रहण म्हणजे काय हे आपल्याकडे दिलेलं असतं. ही एक साधी खगोलशास्त्रीय घटना आहे ज्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये पृथ्वी येते आणि त्याच्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावरती पडते आणि ग्रहण लागतं. खरं तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी वाढवण्यासाठी विज्ञानाची नजर त्यांना यावी याच्यासाठी ते दाखवणं आणि त्याच्या मागचं कार्यकारण सांगणं, कार्यकारण भाव सांगणं ही खूप महत्वाची बाब आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे समाजात याच्याविषयी खोलवर अंधश्रद्धा रुजलेल्या आहेत. त्या काळामध्ये सूतक पाळलं जातं. केवळ तेवढंच नाही तर अनेक वेळेला आता सोशल मीडियामधून अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जातात की गर्भवती महिलांनी या कालखंडात बाहेर पडू नये, त्यांनी हालचाल करू नये किंवा ग्रहणाच्या कालखंडामध्ये अन्न खराब होतं त्यामुळे अन्न खाऊ नये त्या कालखंडातलं. 2 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचं ग्रहण पाहताना एका महिलेचा, गरोदर महिलेचा मृत्यू झाला. तर त्यामुळं आणि अनेक मेनस्ट्रीम मीडिया देखील या जाहिराती मोठ्या प्रमाणात चालवत आहेत. तर यातून प्रत्यक्षामध्ये अंधश्रद्धांचा प्रसार होताना आपल्याला दिसतोय. सध्या केवळ ग्रहणाविषयीच नाही, आपण बघितलं तर सोशल मीडियावरती डिजिटल अंधश्रद्धा एक नवीन प्रकार सुरू झाल्यासारखा झालेला आहे आणि त्याच्यावरती कुणाचाही काही निर्बंध राहिलेला नाहीये. तर त्याचं नियमन करणारी एक यंत्रणा शासनाने, आता जी यंत्रणा आहे तिथे कुठे तक्रार करायची, कोण तक्रार करायची, कशी ऍक्शन घेतली जाणार याच्याविषयी काही पारदर्शकता नाही. ती करण्यासाठी शासनाला बाध्य पाडण्यासाठी येत्या कालखंडामध्ये काम करणार आहे. म्हणजे केवळ चंद्रग्रहणच नाही तर त्याच्या अनुषंगाने या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत डिजिटल माध्यमातून पसरणाऱ्या त्याच्यावरतीच आपला तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.